पालघरच्या डहाणू तालुक्यातील सायवनसह परिसरातील गावपाड्यांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय। पाण्याची गरज भागवण्यासाठी एका कोरड्या पडलेल्या ओढ्यात खड्डे खोदून या परिसरातील नागरिकांना आपली तहान भागवावी लागत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। सायवनच्या भावरपाडा आणि परिसरातील गावपाड्यांना सध्या अशाच पद्धतीने खड्ड्यातील पाण्याचा आसरा घ्यावा लागतोय। विशेष म्हणजे यासाठी देखील येथील महिलांना कित्येक किलोमीटरची पायपीट केल्यानंतर या खड्ड्याशेजारी खड्ड्यात पाणी जमा होण्यासाठी तासनतास वाट बघावी लागते। याच खड्ड्यातून जनावरांना देखील पिण्यासाठी पाणी वापरलं जात असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे। जिल्ह्यात हजारो कोटींच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामं सुरू असून ती मागील अनेक वर्षांपासून रखडल्याने या नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे। काही वर्षांपूर्वी या गावात नळ योजना देण्यात आली होती, मात्र ती होण्याआधीच बंद पडल्याचं सांगत येथील महिलांनी संताप व्यक्त केला। जिल्ह्यात आज अनेक गावकऱ्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात असताना सुद्धा या परिसरातील अनेक भाग हा पाणी पुरवठ्यापासून वंचित असल्याने या नागरिकांची पाण्यासाठी मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळतंय। पाण्याची आमची गावात काही नाही सोय होते। एवढा खाडा आहे, त्यांची बाटली खल भरून ने पाणी आम्ही डब्याला पण त्यांचा देव भरून लोट्याला तर पाणी ने आम्ही अढी लांब। जनावर असतील गुरु असतील ते कुठे पाणी पितात? पाणी कोटचं आम्ही टपाला देव ना, पाणी कोठं इकडं नईला ताखा आटून गेला। तहान भागते तुमची एवढ्या पाण्याने? भेटतं पाणी पाहिजे तेवढं कुटुंबाला तर कोटचा यायचाच त्याने पाणी कोठं विश्राम आहे ना। काय मागणी आहे सरकारकडे? तर मागणी तर दिजत नाही, ती मागणी कोठं घेन आम्ही, मागणीच नाही ती येई। नाही पण सरकार तर सांगतं का आम्ही सगळ्यांना सरकारने तर आम्हाला पाईप दिला, त्याला पाणी तर चालूच नाही, दिजे तर कोठं पाणी सरकार देईल? पाईप आता आखी बंद।